संदर्भातली न्यूज आज फ्लॅश व्हायला हवी. एक काम कर, एक पोस्ट बनव आणि सगळ्या सेलिब्रिटीजला टॅग करशील. या आणि एक मीटिंग होती ना स्केड्यूल कौशिकी, त्याच्या बाबतीतली. हां हां अगं ती हां जरा अर्जंट स्केड्यूल कर. ओके ओके बाय बाय. काम दोनदा कॉफी गरम करून आणली. तुम्ही कशाला घेऊन आलात पण? कॉफी घे ना, केवढी धावपळ करतेस तू. मग मी तुझ्यासाठी एवढं केलं तर काय हरकत काय मला? नाही नाही, तुम्ही नाही करायचं हे सगळं, मी केलं असतं. बसा. पण माझ्या बाळासाठी केलं मी. थँक्यू सो मच. पण तुम्हाला खरं सांगू का, आधी माझी धावपळ होत होती, पण आता हल्ली जरा 1-2 महिन्यांनी प्रेशर कमी झालंय. केदारमुळे. ऍब्सोल्युटली करेक्ट. तुम्हाला खरं सांगू दया काका, फार उत्तम काम करतो हा तो, अगदी प्रामाणिकपणे, आणि खूप कमी वेळात खूप शिकलाय. आणि त्याला शिकायची काय गरज आहे? रक्तातच आहे त्याच्यात ते. मग ऍब्सोल्युटली करेक्ट. त्याची एनर्जी इतकी कमाल आहे ना, आणि तो इतका सॉर्टेड आहे कामाच्या बाबतीत. कधी कधी मला असं वाटतं की दया काका पुन्हा आलेत ऑफिसला. आणि आता तर त्याची इंटर्नशिप सुद्धा संपत आली आहे. काय तू काय निर्णय घेतलायस पण त्याच्या बाबतीत? दया काका, मी खूप विचार केला आणि मला असं वाटतं MNNला अशा लीडरची गरज आहे. अँड केदार इज द करेक्ट चॉईस. केदारच्या बाबतीत आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. नाही, पण केदारवर सगळी जबाबदारी सोपवण्याच्या बाबतीत पूर्ण विचार झालाय तुझा? दया काका, फ्रँकली मला असं वाटतं MNNने जी तत्व इतकी वर्ष सांभाळली आहेत, ती तत्व फक्त केदारच सांभाळू शकतो. इनफॅक्ट आपलं चॅनल केदारहून उत्तम कोणी सांभाळू शकत नाही. दॅट्स व्हॉट आय थिंक. युवराज आणि पद्मिनी काकूचा विचार करताय ना? हा, म्हणजे आपल्याला कितीही योग्य वाटत असलं तरी त्यांना काय हा निर्णय पटणारच नाही का? मी एक काम करते, युवराजशी मी बोलते. दया काका, फक्त कुटुंबाचा विचार करून चालणार नाहीये. आपले एम्प्लॉईज, इन्व्हेस्टर्स, शेअर होल्डर्स या सगळ्यांचा विचार करावा लागणार आहे. अख्ख्या कंपनीचा विचार करावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं की केदारहून उत्तम ही जबाबदारी कोणीही पेलू शकत नाही, युवराज सुद्धा नाही. त्यामुळे कंपनीचं भलं यातच आहे की आपण सगळं केदारच्या हातात सोपवावं. नाही, केदारवर सगळं सोपून चालणार नाही तुला. नाही, तुझा भार हलका करेल, पण सगळं त्याच्या हातात सोपून चालणार नाही. पण तुम्ही असं का बोलताय? हा, म्हणजे काय, तुझ्या बाबांनी सुरू केलेली आणि तू पुढे नेलेली कंपनी आहे. त्यामुळे केदार तुझ्या मदतीसाठी म्हणून असेल, पण सगळा कंट्रोल कंपनीचा तुझ्या हातातच ठेवायचं, लक्षात ठेव. दया काका, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण MNN हे चॅनल फक्त माझं नाही आहे, आपल्या अख्ख्या कुटुंबाचं आहे. आणि मला असं वाटतं केदारहून उत्तम ही जबाबदारी कोणीही सांभाळू शकत नाही. इनफॅक्ट माझा विश्वास आहे त्याच्यावर पूर्णपणे.